बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आहे आपल्याला हे बघायचं विभाज्यतेच्या कसोट्या काय आहेत. ह्या विभाज्यतेच्या कसोट्या हे बघण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला डिव्हिजिबिलिटी यायला पाहिजे. डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय? कुठल्याही नंबरला डिवाइड करणं. मग आता कोणत्याही नंबरला डिवाइड करायचं तर हे आपल्याला डिवाइड न करता सांगता आलं पाहिजे. मग ते आपण कसं सांगू शकतो? तर त्यासाठी आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट. तर बघा, आता या डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? तर यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या काही नंबर्स आहे त्या नंबर्सला डिवाइड न करता आपण यामध्ये सांगू शकतो की ते नंबर डिवाइड होतो किंवा नाही, त्याचा रिमाइंडर झिरो येतो किंवा नाही. मग हे कसं सांगणार? तर त्यासाठी आपल्याला ह्या टेस्ट बघायच्या आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला कालच सांगितल्याप्रमाणे बघा, तुम्ही आपल्या जे काही YouTube चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला मी सांगितलं होतं आधी सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्याकडे बघा, हे जे काही आपलं YouTube चॅनल आहे बघा, सगळ्यांकडे मोबाईल आहेच तुमच्याकडे, बरोबर? तर सगळ्यांनी ज्ञानसागर अकॅडमी हे जे काही नाव आहे, या नावाचा YouTube चॅनल आहे आपला. त्याच्यावर तुम्ही काय करायचंय, त्याला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला काय होईल, आपला जे काही जो काही क्लास आहे, त्या क्लासचे जे काही व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येतील. ठीक आहे? तर चला आपण आता आपल्या क्लासला त्यानंतर सुरुवात करूया. तुम्हाला बघायचं आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठलाही नंबर आपला डिवाइड होतो किंवा नाही हे विथिन सेकंद ओळखता येतं. कसं? तर त्यासाठी आपल्याला ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट महत्वाच्या आहे. तर सगळ्यात महत्वाचं नाव टाका सगळ्यांनी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ टू. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ टू, किंवा मराठीमध्ये टाकायचंय दोनची कसोटी. दोनची कसोटी. मग काय आहे ही दोनची कसोटी किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला इथे काय करायचं आहे, ही टेस्ट समजून घ्यायची आहे. ओके. तर बघा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की यामध्ये बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 यापैकी एखादा अंक येतो, त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. If any numbers unit place have 24680 unit place digit is 24680, then that number is divided by 2. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा, तुम्हाला कुठलाही नंबर आहे त्या नंबरला डिवाइड करायचं असेल तर काय करायचं? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या नंबरचा युनिट प्लेस बघायचा. आता युनिट प्लेस काय आहे? तर बघा, जो कुठला नंबर आहे तो आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चेक करायचा आहे. उदाहरण बघूया आपण. आधी टेस्ट आधी लिहून घेतली तरी चालेल. फॉर एक्झाम्पल 48,326 या नंबरच्या युनिट प्लेसला बघा, कुठला नंबर आहे? 6 आहे. त्यानंतर अजून एक उदाहरण बघूया.
नंबर आहे 43,250. या नंबरचा युनिट प्लेस बघा. या नंबरच्या युनिट प्लेसला काय आहे, तर या नंबरच्या युनिट प्लेसला तुमचा दिलेला नंबर आहे काय, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा हा नंबर तुम्हाला बघायला भेटेल, बरोबर. तर नंबर आहे आपले 24680 आहे का नाही. म्हणून या नंबरला काय होणार, तर हा नंबर 2 ने डिवाइड होईल. येते का लक्षात तुम्हाला, बघा बरं. हो सर. हम्म बघा, हो सर. तुम्हाला हो सांगितल्याप्रमाणे सर. लक्षात ठेवायचं. आता एकदम सोपी ट्रिक, हो सर. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदम सोपी ट्रिक आहे. काय करायचंय तुम्हाला, फक्त त्या नंबरचे युनिट प्लेस बघा. इथे तुम्हाला युनिट प्लेस दिसत आहे का, काय आहे युनिट प्लेसला, हो 6 आणि 0 आहे ना. सर. हो मग सर. कितीही डिजिट नंबर असला तरी तुम्हाला फक्त त्या नंबरचा कोणता नंबर बघायचा आहे, फक्त लास्ट नंबर बघायचा. जर तो नंबर तुमचा दिलेल्या नंबर पैकी कुठलाही नंबर असेल तर समजून घ्यायचं तो नंबर डेफिनेटली काय होणार, 2 ने डिवाइड होणार. आलं का लक्षात. हो सर. बघा इथे तुम्हाला नंबर दिले आहे, हे नंबर व्यवस्थित लिहून घ्या. बोला. लिहिले सर. लिहिले ना. लिहिले सर. लिहिले हा, सर. मग आता लिहिले सर. यामध्ये बघा तुम्हाला दिलेला नंबर आहे, या नंबर तुम्हाला दिसत आहेत का. हो सर. हो हा, सर. हो सर. बघा. हो सर. मग तुम्हाला काय करायचं आहे, आता एकदम सिंपल ट्रिक सांगितल्याप्रमाणे लास्ट त्याचा जे काही युनिट प्लेस आहे, युनिट प्लेस बघा. पहिला नंबर आहे 48,326. या नंबरचा युनिट प्लेस काय दिसतोय तुम्हाला, 6. 6 दिसतोय. मग हा 6 जो आहे युनिट प्लेसला असल्यामुळे हा नंबर काय आहे, हा नंबर जर आपण याला 2 ने डिवाइड केलं तर याचा रिमाइंडर काय असणार आहे, 0 येईल. आलं का लक्षात सर्वांना. हो सर. कोणाला काय डाऊट. मग तुम्हाला नाही सर. आता बघा प्रश्न विचारला असा की तुम्हाला समजा हा नंबर दिलाय बघा, आता नीट लक्ष द्या माझ्याकडे, मी जो नंबर लिहितोय त्या नंबरकडे बघा. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की ह्या नंबरला जर 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येईल, म्हणजे बाकी किती उरेल, तर कशी सर शोधणार, तर हा कशी शोधायची, तर त्याची एक ट्रिक सांगतो. या ठिकाणी बघा तुमचा लास्ट डिजिट काय आहे, 3 आहे ना. हा, आता काय करायचं बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं नंबरला एक तर 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे किंवा 8 किंवा 0. तर आपला 3 जो आहे यांच्यामध्ये येतो, म्हणजे या दोन नंबरमध्ये फक्त 1चा गॅप आहे का नाही. म्हणजे ह्या नंबरला जर 2 ने डिवाइड केलं तर फक्त रिमाइंडर काय असणार, 1 रिमेन राहणार. आलं का लक्षात. हो सर. काही अवघड आहे का, काही अवघड आहे का, नाही समजतं आहे का, सर. नाही सर. तुम्हाला समजतं आहे का मी जे सांगतोय ते. हो सर. लिहू का? हो, लिहून काढा लगेच. लिहिले सर. लिहिलं सर. सर लिहिलं. सर लिहिलं. लिहिलं सर. लिहिले सर. लिहिलं सर. सर लिहिलं सर. हा, समजलं का सर्वांना. हो सर. हो सर. ची डिव्हिजिबिलिटी कळाली का. मग आता तुम्हीच मला सांगायचंय, प्रश्न असा आहे 12,820 या संख्येमध्ये कमीत कमी किती मिळवल्यास तिला 2 ने पूर्ण भागता येईल. Which minimum number add in 12,820, then the number must be divide by 2.
बघा असा प्रश्न आला आणि ऑप्शन देतात ते तुम्हाला ऑप्शन असा असतो 0, 1, 2 आणि 3 यापैकी कोणता मिनिमम नंबर तुम्ही जर त्यात ऍड केला तर तुमच्या नंबरला पूर्णपणे तो 2 ने डिवाइड होईल. सांगा बरं कोणता येईल? सर 2. सर 2. का बरं? जर तुम्ही 0 ऍड केला तर नाही होणार का? 0 ऍड केला तर होणार नाही का? अर्णव व्हेरी गुड. हा सर. बघा बरं, तुम्ही जर या नंबरला 12,820 आहे यामध्ये जर 0 ऍड केला तर तुमचा नंबर पुन्हा तोच येणार आहे ना, हो. 12,820. आणि मग हा नंबर तुमचा डिवाइड होत नाही का 2 ने? होईल ना डिवाइड. अरे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, नंबरचा युनिट प्लेस बघा, युनिट प्लेसला काय दिसतोय तुम्हाला? 0 दिसतोय का नाही? 0 आहे ना. सर. मग मला सांगा, जर नंबरच्या युनिट प्लेसला 0 असेल तर आपला नंबर डिवाइड होतो का नाही 2 ने? अरे होतो का? हो सर. तुम्हाला आम्ही आत्ताच टेस्ट काय सांगितली की ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा शेवटी जर 2, 4, 6, 8, 0 बघा इथे 0 आहे ना, यापैकी एखादा अंक येत असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. इफ एनी नंबर्स युनिट प्लेस डिजिट इज 24680 देन दॅट नंबर इज डिवाइड बाय 2. मग इथे 0 आहे का नाही? इथे या नंबर्स मध्ये लास्ट डिजिट 0 होता का नाही? म्हणजे हा ऑलरेडी 2 ने डिवाइड होणारा नंबर आहे का नाही? बरोबर. हा ऑलरेडी 2 ने डिवाइड होतोय, पण त्यांनी सांगितलंय कमीत कमी किती मिळवावे. कमीत कमी म्हणजे ऑप्शन काय दिलाय आपला? 0 हा लास्ट ऑप्शन दिलाय का नाही? हो. बरोबर आहे की नाही? तुम्ही घाई गडबडीत काय करता? तुमच्या डोक्यात काय असतं? 2. बरेच जण काय करतात? 2 वर क्लिक करून मोकळे होतात. आलं का लक्षात? प्रश्न आपल्याला पाठ करायचे नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्न समजून घेऊन सोडवायचा असतो. परीक्षेमध्ये तुम्हाला हीच तर तुमची चूक होते. तुम्ही काय करतात? अति घाई केली की काय होतं? मग आपलं उत्तर चुकून जातं. आलं का लक्षात? सो हो त्यामुळे सर. रॉंग करायचं नाही. सर अजून एक द्या ना. हो देतो. आधी हा प्रश्न लिहा. हा प्रश्न सर झाला असेल लिहिला. तर मी पुढे जातो. सर लिहिला. बघा पुढचा प्रश्न आहे 24,318 या संख्येतून खालीलपैकी कोणती संख्या वजा केल्यास तिला 2 ने पूर्ण भाग जाईल? सर 0. विच थांबा, अजून ऑप्शन द्यायचे ना. विच मिनिमम नंबर subtract from 24,318 then the number must be divided by 2. आणि ऑप्शन हे आहे तुमच्या समोर. ना विच नंबर आहे, मिनिमम नाही घेतला तरी चालेल. विच नंबर सबट्रॅक्ट फ्रॉम नंबर आहे तुमचा हा 15, दुसरा आहे 7, तिसरा आहे 14 आणि चौथा आहे 5. 14. यस व्हेरी गुड. 14. बघा सगळ्यांनी ट्राय करायचं आहे. बघा तुम्हाला उत्तर येतंय का देता? तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला कळेल. एक लक्षात ठेवा, कुठल्याही इवन नंबर मधून म्हणजे समसंख्येमधून जर समसंख्या वजा केली, इवन नंबर मायनस इवन नंबर केलं तर आन्सर इवन नंबर देतं.
म्हणून आपलं उत्तर इथे काय असणार आहे 14 असेल, कारण हे सगळे ऑड नंबर आहे, बाकीचे सगळ्या विषम संख्या आहे बाकीच्या. ऑप्शन नंबर 3 सोडला तर बाकी सर्व नंबर कसे आहेत, ऑड नंबर आहे. जर इवन नंबर मधून ऑड नंबर मायनस केला तर उत्तर ऑड नंबर येतं. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला असा प्रश्न विचारला तर प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते आधी एकदा समजून घ्यायचं. येतंय का लक्षात? हो सर. हो लिहा सर. प्रश्न व्यवस्थित, व्यवस्थित लिहा हा प्रश्न. सर कोण दिलं उत्तर पहिले? येते का लक्षात सर्वांना? हो सर. हा. हो सर. आणि जर नाही समजलं तर विचारून घेत जायचं, ठीक आहे? घ्यायचा का पुढचा प्रश्न? यस. येस सर. यस सर. सर कोण दिलं उत्तर पहिले? हे बघा, टाकायचं उत्तर. मग चॅट बॉक्स मध्ये टाकलं तर कोण फास्ट येतंय ते कळेल ना आपल्याला, बरोबर की नाही? सगळ्यात फास्ट अभिनवने दिलं होतं. अभिनव, नंतर अर्णवने दिलंय, नंतर अथर्वने दिलंय. ओके, देवशीष, शिवेंद्र. ओके शिवेंद्र, तू क्लास जॉईन झाल्यानंतर जे काय माईकचं बटन आहे त्या माईकच्या बटनावर क्लिक करायला विसरून जातो, तर तेवढं लक्षात ठेवत जा. आलं का लक्षात? काय करतो, जॉईन. आवाज नव्हता येत आधी. हो ना, मग तू माईकचं बटन क्लिक करायला विसरतो ना, त्याच्यामुळे तुला आवाज येत नाही. तू जर माईकच्या बटनावर क्लिक केलं ना तर तुला लगेच आवाज येईल. ठीक आहे, तू लक्षात ठेवत जायचं ती गोष्ट. पुढचं उदाहरण. सर पुढचं उदाहरण द्या. देतोय, लिहा. तर सोडवायला ना. ते काय येतोय ना. एक मिनिट. काय झालं रे? एक मिनिट. एकच लक्ष दे. आवाज म्यूट करा बरं. बघा, प्रश्न आहे की 18,316 या संख्येला 2 ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरेल? तुम्हाला सांगायचं आहे की तुमची जी काही संख्या आहे या संख्येला जर आपण भाग दिला तर तुमची बाकी किती उरणार आहे. इफ 18,316 डिवाइड बाय 2 देन द रिमाइंडर इज 0. ओके, ईश्वरीने उत्तर बरोबर दिलंय. 0. ऑप्शन 0. ओके, अर्णव व्हेरी गुड, देवशीष व्हेरी गुड. बघा, एकदम सिंपल ट्रिक आहे. आपला नंबर जर बघितला तर युनिट प्लेसला 6 आहे आणि आपली डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते की नंबरच्या युनिट प्लेसला किंवा नंबरचं जे काही एकक स्थान आहे या एकक स्थानी तुमचा नंबर जर 0, 2,
4, 6, 8 यांच्यापैकी कोणताही असेल तर तो नंबर 2 ने पूर्ण डिवाइड होतो, म्हणजे त्या नंबरला 2 ने भाग जातो. तर आपल्या नंबरच्या युनिट प्लेसला आपल्याला 6 दिसतो आहे, म्हणून आपला नंबर काय होणार आहे तर 2 ने पूर्ण डिवाइड होईल, म्हणजे त्याचा रिमाइंडर 0 असणार आहे. ठीक आहे, सर्वांना समजलं का प्रश्न? आपलं उत्तर काय येणार? 0. ठीक आहे, चला फर्स्ट कोण दिलं? उत्तर सर्वात फास्ट कोणी दिलं आता पाहू नंतर. चला आपण आता पुढची टेस्ट शिकायची आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जर समजा तुम्ही घरात बोलत असला तर आवाज म्यूट ठेवायचा, म्हणजे काय होतं आपला आवाज रेकॉर्ड होत नाही. ठीक आहे, काही जण काय करतात त्यांचा आवाज रेकॉर्ड होऊन जातो मग इथे. सर मराठीतून द्या ना. हो देतोय, आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये देत असतो, त्याच्यामुळे काळजी करू नका. नाही समजलं तर विचारून घे, चला सर मला नाही समजलं. ठीक आहे, बघा 3ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला तीन ने पूर्ण भाग जातो. सर बोला. तुमचे निफाड ऑफलाईन क्लासेस होणार आहे? निफाड मध्ये आता किती विद्यार्थी असतील पुढच्या वेळेस त्याच्यावर राहील, ते आत्ताच मी नाही सांगू, तर ते आपण 1 जुलै नंतर ठरवू. ठीक आहे, आता सध्या तर आपले ऑनलाईन आहे, आपण सध्या ऑनलाईनच घेतोय, ऑफलाईनची आपण कुठेच बॅच चालू नाही केली. आलं का लक्षात? चालेल. हो. बघा एकदम सिंपल टेस्ट आहे. यामध्ये काय सांगितले, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल. इफ द गिवन नंबर ऑल डिजिट ऍडिशन इज डिवाइड बाय 3 देन द नंबर इज डिवाइड बाय 3. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल आहे 68,300 40 21. बघा ही नंबर आहेत, नंबर काय आहे तुम्हाला दिलेला, तर तो नंबर आहे 68,346. बघा तुम्हाला काय करायचंय, नाही राम, ती टेस्ट वेगळी आहे, ही टेस्ट वेगळी आहे. आपण काय सांगतोय की नंबर्सच्या जे काही नंबर्स मधील डिजिट आहे सर्व डिजिट बघायचे, सर्व नंबर्सचे डिजिटचे ऍडिशन करा. किती होते? 6 + 8 + 3 + 4 + 6. या सर्व नंबर्सचे ऍडिशन करा. टोटल नंबर्सचे ऍडिशन होते 27. करून बघा. बघा 6 + 8 14, 14 + 3 17, 17 + 4 21 आणि 21 + 6 27. बरोबर. आता मला सांगा, हा जो काही 27 आलेला आहे, हा 27 तुमचा 3 ने डिवाइड होतो का? 3 ने डिवाइड होतो का 27? हो. हा?
होतो ना. हो तर सर. बघा, ही जी काय ऍडिशन आहे 27, जर तुमच्या सर्व नंबरची ऍडिशन जर 3च्या टेबलमध्ये येणारी असेल किंवा 3ने डिवाइड होणारी असेल तरच आणि तरच तो नंबर 3ने डिवाइड होईल, अदरवाईज डिवाइड होणार नाही. कळालं का? यस येते का लक्षात? मग तो नंबर काहीही असो तुमचा, त्या सर. नंबरची हो तुम्ही आधी सर. ऍडिशन करून बघायची. ठीक आहे, समजलं का? हो सर. हो लिहून घ्या. ठीक आहे, चला पुढचं एक उदाहरण आहे. 40,002 हा नंबर डिवाइड होईल का सांगा बरं? हो. होईल का? काय करायचंय तुम्हाला? फक्त याची हो सर. ऍडिशन करून बघा. होईल सर, होईल. नंबरची ऍडिशन केली 4 + 0 + 0 + 2. नंबरची ऍडिशन येते 6 आणि 3च्या टेबलमध्ये 6 येतो का? व्हेरी गुड. मग इथे 3 2 जा 6 होतो, रिमाइंडर इथे 0 येतोय, म्हणून हा नंबर सुद्धा 3ने डिवाइड होणार. आलं का लक्षात? यस. सर्वांना समजतंय का मी काय सांगतोय ते? ओके. जर तुम्हाला हा देतो. आता सगळ्यात महत्वाचं, आता तुमच्यासाठी उदाहरण देणार आहे. तुम्ही काय करायचंय, तुमच्या मनाने चॅट बॉक्स मध्ये मला कुठलंही एक एक्झाम्पल सांगायचंय की जे 3ने डिवाइड होणार आहे. तुम्हीच टाकायचं आहे चॅट बॉक्स मध्ये नंबर. चॅट बॉक्स मध्ये कसं टाकायचं? चॅट बॉक्सवर तुमच्यासाठी चॅट ओपन असतं, त्याच्यामध्ये इथे क्लिक करायचं आणि याच्यावर तुमचा कीपॅड मध्ये जो काही नंबर असेल तो टाकायचा. ठीक आहे, बघूया किती जणांना जमतोय. सगळ्यात फास्ट उत्तर कोण देतोय बघूया बरं. सार्थकने दिलं. सार्थक, नंबरची ऍडिशन नाही करायची, डायरेक्ट नंबर टाकायचा. व्हेरी गुड. पण चालेल सर. सार्थकने एकदम करेक्ट उत्तर दिलंय. सार्थक, तुझा आन्सर करेक्ट आहे. तुझा नंबर होता 5343. हा, करेक्ट आन्सर आहे. व्हेरी गुड. यस. अथर्व, वा वा, छान छान, व्हेरी गुड. वा 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 वा. धनराज, वा. ज्ञानराज, सॉरी, ज्ञानराज, व्हेरी गुड. अभिनव, व्हेरी गुड अभिनव, वा वा वा. उत्तर आलंय पण टाकत नाही. समृद्धी, तुझं उत्तर काय आलंय? 17 17 6 23. तुझा आन्सर चुकला ना बघ समृद्धी. त्याच्या ऍडिशन केली तर ती किती येते? 23 येते ना. हा, त्यानंतर बघा प्रजितने उत्तर दिलेलं आहे एकदम करेक्ट. त्यानंतर ज्ञानराज, आपलं सॉरी देवशिष, व्हेरी गुड. सार्थक, सार्थकचं उत्तर बघू द्या. 9 7 2 9. व्हेरी गुड सार्थक. व्हेरी गुड अथर्व. रुद्र, व्हेरी गुड. अर्णव, व्हेरी गुड अर्णव, वा वा. अनुष, अनुष व्हेरी गुड अनुष, वा वा. ईश्वरीने भरपूर मोठा नंबर टाकलेला आहे आणि उत्तर सुद्धा तिचं करेक्ट आहे. हा बोला सर. उदाहरण दिसत नाही आहे. राम, तुझं उत्तर चुकलं ना. उदाहरण दिसत नाही? कुठलं उदाहरण दिसत नाही रे बेटा तुला? तुम्ही आता सांगितलं ते. हे तुला स्क्रीन दिसते का माझी? स्क्रीन हो दिसते सर. का? हो मी सर. जे उदाहरण सांगतोय हे चॅट बॉक्स मध्ये आलेले आहे मुलांचे, ते सांगतोय. आणि जे उदाहरण टेस्ट लिहायची आहे ती तुम्हाला टेस्ट लिहिण्यासाठी वेळ लागतोय, म्हणून मी समोर चॅट बॉक्स मध्ये उत्तर सांगितलंय. राम, तुझा आन्सर काय आलंय? राम, तुझं उत्तर काय आलंय बघ बरं. 5 3 15 आणि 1 16 होतात ना, मग तो नंबर 5551 कस काय डिवाइड होईल रे? हा, तुझा नंबर काय यायला पाहिजे होता राम? 4 वेळेस 5 आणि 1. 4 वेळेस 5 आणि 1 पाहिजे होता. हा, मग बरोबर आलं असतं. व्हेरी गुड. हा, आता वेदिकाचं उत्तर बरोबर आहे. शिवेंद्रचंही करेक्ट आहे. त्यानंतर आदित्य, व्हेरी गुड. आराध्या, तुझं पण उत्तर करेक्ट आहे. व्हेरी गुड. आरोही, तुझं उत्तर चुकलं ना ग. तुझा नंबर बघ बरं काय आहे. आरोही वागचौरे, तू नंबर काय घेतलाय? 5 + 2 + 8 + 1 कर बरं. या नंबरची ऍडिशन केली तर किती येते? 16 येते ना. मग हा नंबर चालेल का आपल्याला? आरोही, घाई गडबड करू नको. व्हेरी गुड प्रस्मित.
हे कोण आहे, इंटेल कोणाचा नंबर आहे, त्याने स्वतःचं नाव टाकायचं, आपण दुसऱ्याचं नाव नाही टाकायचं, ते मोबाईलचं नाव नाही टाकायचं, तिथे जाऊन रिनेम करून घ्यायचं. ओम व्हेरी गुड, प्रांजल व्हेरी गुड, ज्ञानराज रिपीट टाकलं, ओके. राम आता करेक्ट आहे. यस, हे कोणी नंबर टाकलेला आहे त्याने पण लक्षात ठेवा, तुझं करेक्ट आहे पण मला तुमचं नाव पाहिजे तिथे. ठीक आहे, ज्ञानराज व्हेरी गुड. सगळ्यांना समजलं का मग आता कुठलाही सर नंबर? सर मी उत्तर टाकले. यस मी यस, आता उत्तर रिपीट सर मी उत्तर रिपीट टाकलं तर चालेल? मग आता बरोबर आलं. समृद्धी आता बरोबर आहे. कळाली का पण समृद्धी तुला टेस्ट? समृद्धी टेस्ट कळाली का? अरे समृद्धी, मी तुझ्यासोबत बोलतोय, तुला टेस्ट समजली का? समृद्धीचा आवाजच येत नाही. बघा बरं, किती मुलांनी व्यवस्थित उत्तर दिलंय. वा वा, श्लोक व्हेरी गुड, श्लोक. आरोही व्हेरी गुड. सगळ्यात महत्वाचं आहे काय करायचं. सपोज आता हा नंबर दिलाय तुम्हाला, मला सांगा ह्या नंबरला 3 ने डिवाइड करायचंय मला, आणि त्याचा रिमाइंडर काय येणार आहे कोण सांगेल? रिमाइंडर म्हणजे बाकी किती उरेल. जर हा नंबर मी 3 ने डिवाइड केला तर बाकी किती उरेल, कसं काढणार? तर एकदम सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. सर्वांनी टेस्ट लिहिली का? डिव्हिजन टेस्ट लिहिली का सर्वांनी? राईट केली का? रिमाइंडर हा, टू राहणार. टू ओके ओके ओके, एकदम सिंपल ट्रिक सांगतो. याच्यासाठी काय करायचं, आपल्याला डिवाइड नाही करायची, आपल्याला काय करायचंय, या नंबरची ऍडिशन करून बघायची. किती होते रे ऍडिशन? 5 + 8 किती झाली सांगा? 13. 13 + 3 16. 16 + 2 18. 18 + 5 किती झाले? 23. व्हेरी गुड. नंबरची ऍडिशन आली आहे 23. बघा, आपण जर 23 ला डिवाइड केलं कशाने? 3 ने, तर 3 7 21 होतो आणि रिमाइंडर 2 राहतो. मग ह्या संपूर्ण नंबरला जरी तुम्ही 3 ने डिवाइड केलं ना, तर तुमचा रिमाइंडर हाच राहणार. काय राहणार? 2च राहील. आलं का लक्षात? येतंय का लक्षात? म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की दिलेल्या नंबरला जर 3 ने डिवाइड केलं तर त्यानंतर येणारा नंबर काय, जो काही रिमाइंडर असेल किंवा ज्याची बाकी असेल, ती बाकी किती येईल, तर आपलं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर येणार 2. कळालं का सर्वांना? चला अजून एक प्रश्न घेतो. या संख्येमध्ये कोणता अंक मिळवल्यास 3 ने पूर्ण भागता येईल? सर ऑप्शन देतो ना, थांबा ना. ए 4327, सॉरी, सर रिमाइंडर 1. which number add in 4327, then the number must be divided by 3. चला, जर तुम्ही विचार केला असेल तर उत्तर सांगा, मी ऑप्शन देतोय. 1 2 3 4. सर 1. नाही रे, नीट आन्सर द्या, बघा जरा. सर सर कोण दिलंय पण? अरे आन्सर तर करेक्ट द्या आधी. तुम्हाला ऑप्शन काय दिले ते बघितले का तुम्ही? बघा, जे उत्तर असेल ते चॅट बॉक्स मध्ये टाका, मला बघू द्या बरं किती जणांना उत्तर येतंय. काही जण विचारच करते नाही, डायरेक्टली अंदाज पंचे काहीतरी उत्तर देतात. मी काय सांगितलंय, लागोबागो 4 टोले नाही मारायचे. आपल्याला उत्तर विचारपूर्वक द्यायचंय, आन्सर व्यवस्थित आलं पाहिजे. नुसतं उत्तर द्यायचं म्हणून द्यायचं नाही. कळालं का? विचार करून उत्तर द्यायचंय.
1 हे बघा चालले ते अंदाजे उत्तर नाही द्यायचं. मी सांगतो काय तुम्हाला, तुम्ही करता काय 2 नीट विचार कर. 3 5 5 5 5 1 5 1 5 सर 5 5 सर चॅट बॉक्स बघा ना, कोणी कोणी 5 बघा एकदम सिंपल आहे. हा तुम्ही उत्तर देत होता, तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक आहे. काय करायचंय, त्या नंबरची ऍडिशन करायची. 4 + 3 + 2 + 7 या नंबरची जर तुम्ही ऍडिशन केली तर 4 + 3 7 होतात. 7 + 2 किती झाले 9. 9 + 7 किती झाले 16 झाले का नाही. आता बघा 16 हा नंबर तुम्हाला काय विचारलंय, या नंबरची ऍडिशन किती झाली 16 झाली. पण आपली टेस्ट काय सांगते की नंबरची जर ऍडिशन 3 च्या टेबलमध्ये असेल तरच तो नंबर 3 ने डिवाइड होईल. बघा मग 16 मध्ये जर तुम्ही 2 ऍड केले तर 18 होतात. हा 18 तुमचा डिवाइड होतो 3 ने. पण आता 2 आपल्याला ऑप्शन दिलाय का, नाही दिला. मग त्याच्यामध्ये परत तुम्ही जर समजा या 2 मध्ये आणखी 3 ऍड केले तर 5 होतात. बघा 16 + 5 घेतले तर तुमची ऍडिशन होईल 21 आणि तरच हा नंबर काय होणार आहे, डिवाइड होईल का नाही 3 ने. होईल का, अरे होईल का. हा मग तुम्हाला काय करायचंय, फक्त त्याचा आन्सर लिहायचंय हे की त्या नंबर मध्ये तुम्हाला जर तुम्ही 5 घेतला तरच तुमचं उत्तर काय असणार आहे, तर तो नंबर 3 ने डिवाइड होईल. लक्षात ठेवा सर्व ऑप्शन पाहिजे. काही जणांनी अंदाजपंचे फक्त उत्तर दिलं 1 2 4 6 आणि 5 असं उत्तर नाही द्यायचं. आपल्याला शिकवतो काय मी ते लक्षात घ्यायचं. तुम्ही काय करणार, परीक्षेमध्ये तुम्हाला काय अशा डायरेक्ट कसोट्या नाही विचारत, तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरता आली पाहिजे. आलं का लक्षात. आपल्याला घोकमपट्टी करायची नाही, पाठांतर अजिबात करायचं नाही. ज्या गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्या, समजल्या तर उत्तर येणार आहे, नाहीतर अजिबात परीक्षेत मार्क पडणार नाही. इथे एक लक्षात ठेवा, शाळेत तुम्ही वर्गामध्ये कितीही हुशार असले पण इथं जर घोकमपट्टी केली किंवा नुसतं पाठांतर केलं तर तुम्हाला ह्या परीक्षेला मार्क मिळणार नाही म्हणजे नाही. लक्षात ठेवा हे काय तुमच्या वर्गाचे पेपर नाहीये का चला तुम्ही पाठांतर केले आणि मग उत्तर देतायत, अजिबात चालणार नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नांचे उत्तर सोडवता आले पाहिजे. प्रश्न प्रत्येक वेळेस वेगवेगळे येणार आहे. तुम्ही बघा जेवढे आता तुम्ही आतापासून आपल्या मागच्या क्लास पासून तुम्ही आपल्याकडे क्लासला आहे, ज्यांनी मागच्या टेस्ट दिलाय प्रत्येक टेस्ट तुम्हाला सारखीच होती का, ऑनलाईन टेस्ट दिली ती सगळी सारखीच होती का. नो सर प्रश्न सगळे सारखेच होते का, नाही. प्रत्येक वेळेस प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला टेस्ट समजल्या तर उत्तर येणार आहे, नाहीतर अंदाजपंच अजिबात उत्तर येणार नाही. आलं का लक्षात. घाई गडबड घोटाळा करायचा नाही त्याच्यामुळे, कळलं का. हो सर हा आता इथे बघा, इथे तुम्हाला जसा इथे 5 होता तसाच तुम्ही कुठला नंबर घेऊ शकता अजून, तर अजून याच्यामध्ये परत 3 ऍड केले तर म्हणजे 8 पण येऊ शकतो. आलं का लक्षात. 8 जरी ऍड केला असता तरी पण तो नंबर 3 डिवाइड झाला असता. आलं का लक्षात. मी काय सांगतोय ते समजतंय का. हो सर हा हो सर लक्षात ठेवा, ज्या गोष्टी सांगतोय त्या नीट समजून घ्यायच्या आणि समजलं तरच हो म्हणायचं. बळजबरी शेजारचा म्हणतोय किंवा आपल्याला ऑनलाईन क्लासमध्ये दुसरा म्हणतोय म्हणून आपण त्याचा विचार करायचा नाही. एक लक्षात सर ठेवा. हा हे असं 11 ऍड केला असतं तरी उत्तर आलं असतं. हो 11 ऍड केला असतं तरी पण आलं असतं उत्तर. तुम्ही कुठलाही नंबर घ्या, आपल्याला आपला स्वतःचा समजलं पाहिजे. कारण दुसऱ्याचा पाहून आपल्याला परीक्षेत काय ते थोडे देणार आहे पर्याय. आपल्याला आपला पेपर लिहायचा आहे. लक्षात ठेवा तुम्ही इथे परीक्षेमध्ये इथेच काय तर तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्ही एकमेकांची कॉम्पिटिटर आहात. मागच्या वेळेस आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये बघा 21,016 विद्यार्थी बसले होते. किती बसले होते 21,016. कदाचित ह्या वेळेस जास्त पण बसू शकतात. बघा 2024चा आकडा आहे हा. 2023 ला बसले होते 19,668 विद्यार्थी. किती 19,668 19,668 स्टुडंट होते. ते वाढून 2024 मध्ये किती झाले 21,016. एवढे मुलं याच्यामध्ये ऍड झाले. लक्षात ठेवा. आणि या सर्व मुलांमधून फक्त 80 मुलांची निवड झाली आणि या 80 मध्ये पण आपल्या क्लासचे 10 विद्यार्थी निवडलेले.
म्हणजे बाकीचे राहिलेले 17 बाकीच्या जिल्ह्यातले. अलग लक्षात. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आपल्या क्लासचे एवढे विद्यार्थी काय आले तर त्यांनी पाठांतर नाही केलं, त्यांनी पेपर सोडवले, अभ्यास केला. अजूनही काही असे विद्यार्थी की ज्यांची दुसऱ्या लिस्टमध्ये यादीत लागू शकतो नंबर. तर बघा आपले 2023 मध्ये पण 12 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते. पहिल्या यादीत 9 होते, नंतरच्या दुसऱ्या यादीत 3 विद्यार्थी लागले होते. सेम तसंच आता यावर्षी पहिल्या यादीत 10 विद्यार्थी आहे आणि आता दुसरी यादी केव्हा लागेल तेव्हा बघू काय होतं. पण सगळ्यात महत्वाची सांगायची गोष्ट काय, पाठांतर अजिबात करायचं नाही पेपरला. प्रश्न समजून घ्यायचा आणि मग सोडवायचा. ठीक आहे. हॅलो हा सर, बोला. जावरे बोलतो म्हटलं निफाडून. हो बोला बोला. आता ते यावर्षी मग ते विद्यार्थ्यांचा स्कोर काय होता मागच्या वेळेस या आपल्या विद्यार्थी कॅटेगरी वाईज चेंज होतो असतो स्कोर. अच्छा अच्छा. प्रत्येक OBC कॅटेगरी वाईज वेगवेगळा स्कोर असतो. प्रत्येकाचं मेरिट वेगवेगळं लागतं. साधारणपणे असं समजा की 77 आणि 80 याच्या दरम्यान मुलांचं सिलेक्शन झालंय. कोणती कास्ट असली तर त्या कास्टचा विचार नाहीये. 77 म्हणजे 78च्या पुढे ज्यांना मार्क 78, 79 आणि 80 या 3 मार्कांमध्येच मुलांचं सिलेक्शन झालंय. नाही आता जे आपले विद्यार्थी सिलेक्शन झालेले आपल्या क्लासचे त्यांचे हा काय स्कोर? हेच ना, मग मी तेच सांगतो ना, 78, 79 आणि 80. ओपन आउट ऑफ ओपन 100 का? कास्टचे विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स होते. ओबीसी आणि आणखी कुठलं होतं एस 4 प्रवर्ग असतात त्याच्यामध्ये. ओपन ओबीसी आणि अजून एक प्रवर्गाचा जो काय मेरिट आहे ते 79 ला गेलंय आणि 78चं शेड्यूल कास्ट जे आहे शेड्यूल कास्टचं 78 ला गेलंय. अच्छा अच्छा अच्छा. ही आउट ऑफ 80 ची परीक्षा आहे नी? हो आउट ऑफ 80. 80 क्वेश्चन असतात आणि मार्क्स जे असतात ते 100 असतात. मी 80 क्वेश्चन आउट ऑफ सांगितले तुम्हाला. मी क्वेश्चन जे आहे क्वेश्चन. आलं लक्षात आलं. हम्म. ठीक आहे, थँक्यू. वेलकम. सर दुसरी लिंक पाठवणार आहे. दुसरी लिंक आता नाही. आता आपण पेड सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे झूमला. आता आपण पेड केलेलं आहे. आपल्याला जे क्लास आहे आता तो पूर्ण 1 तासाचा क्लास होतो. आलं का लक्षात. पूर्वी क्लासला आपण पेड सबस्क्रिप्शन नव्हतं त्यामुळे आपलं हे नव्हतं होत. आता क्लासची रेकॉर्डिंग पण असते. तुम्हाला मी लिंक जी आहे त्याची तुम्हाला ग्रुपमध्ये टाकलेली आहे. तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला ती लिंक भेटून जाईल. ठीक आहे. किंवा जर तुम्ही युट्यूबवर ज्ञानसागर अकॅडमी नावाने सर्च करून ठेवलं तर त्या ठिकाणी आपण ती अपलोड करत आहोत. पण आता जे आहे आपण ती पब्लिक नाही करणार आहोत. आपण याच्यानंतर एक 8-15 दिवस ही आपले ओपन राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला फक्त ग्रुपमध्येच लिंक भेटेल. ती युट्यूब चॅनलवर काही ती लिंक राहणार नाही किंवा ते क्लास युट्यूबवर राहणार नाही. आलं का लक्षात. हे जे क्लास आहे हे फक्त तुम्हाला झूम मध्ये बघता येतील किंवा आपल्या क्लासचे जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपवरच तुम्हाला त्याची लिंक मिळेल. दुसरीकडे काही त्याची लिंक राहणार नाही. ठीक आहे. आपण सर सध्या परत ओपन ठेवतोय, डेमो लेक्चर चालू आहे त्यामुळे. ठीक आहे. बरं आता आपले प्रश्न बघूया. हा पुढचा प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. मी पर्याय बदलून देतो तुम्हाला. हेच आहे का दुसरे बघूया आपण आता. सर परत एकदा सांगा ना. ओके परत एकदा पण सांगतो हा, घाबरू नको. मी तुझ्यासाठी परत पण सांगतो. 2 मिनिट थांब फक्त. एकदा सर्वांना सोडू दे हा प्रश्न, मग मी समजून सांगेल. ठीक आहे. काय सांगितलंय ते लक्षात ठेवा. 3ची कसोटी काय सांगितलंय आपल्याला की ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भागतो तिला 3 ने भाग जाईल संपूर्ण संख्येला. ठीक आहे. आधी अंकांची बेरीज बघा ती 3च्या टेबलमध्ये येते का नाही बघा. आणि 3च्या टेबलमध्ये येण्यासाठी तो नंबर 3च्या टेबलमध्ये येण्यासाठी त्या नंबरमध्ये किती ऍड करावे लागतात ते बघायचं. ठीक आहे. 2 सर. ओके व्हेरी गुड. तुमचं उत्तर करेक्ट आहे की त्या नंबरमध्ये आपल्याला 2 ऍड करावं लागेल. बघा तुम्ही जर या नंबरची ऍडिशन केली असती 4 + 8 + 4 + 6 नंबर काय आहे 4846. या नंबरमध्ये या सर्व नंबरची तुम्ही ऍडिशन केली तर बघा 8 + 4 12, 12 + 4 यस या नंबरची सर्वांची ऍडिशन केली तर ती 22 येते म्हणजे 22 येते. बरोबर. आता आपल्याला टेबल काय आहे आपला 3चा टेबल आहे आणि 3च्या टेबलमध्ये ऍड करायचे म्हणजे आपल्याला ऍड केल्यानंतर 3च्या टेबलमध्ये असा कोणता नंबर इथे घेतला तर या नंबरची जी काही ऍडिशन होणार आहे ती 3च्या टेबलमध्ये येणार आहे. तर बघा 3 8 जा 24 होतात आणि 24 येण्यासाठी या 22 मध्ये 2 ऍड करावे लागतील आपल्याला. बरोबर नाही. 22 मध्ये जर 2 मिळवले तर आपलं उत्तर 24 होईल का नाही.
आणि 24ला 3 ने पूर्ण भाग जातो का नाही? 3च्या टेबलमध्ये 24 येतो का? 3 8 किती होता? 24 होतात की नाही? हो सर. हा, म्हणजे हा 24 डिवाइड होईल, म्हणजे आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 3. 2 हा जो काही नंबर आहे, या नंबरला जर तुम्ही त्या नंबरमध्ये 2 ऍड केला तरच तो नंबर काय होणार आहे? डिवाइड होईल. आलं का लक्षात? बर, आता आणखी एक गोष्ट सांगायची आहे. मी तुम्हाला दररोज जे काही 10 एक्झाम्पल देत होतो, आता याच्यानंतर मी तुम्हाला काय 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 या नंबर मध्ये 5 ऍड केला तरी पण होईल डिवाइड. हो, 5 ऍड केला तरी पण होईल, पण आपल्याला ऑप्शन मध्ये जे दिलेले नंबर आहे तेच घ्यावे लागतात. त्यामुळे आपण ते घेतले नाही. हे बघा, या नंबर मध्ये तुम्ही 2 पण घेऊ शकतात, 5 पण ऍड करू शकतात, 8 पण ऍड करू शकतात. आलं का लक्षात? कुठलाही नंबर घ्या. 3च्या टेबलमध्ये कुठलाही नंबर येणारा त्याच्यात जरी ऍड केला, सॉरी 3 नाही, 2 मध्ये येणारा कुठला 2 5 असा 3च्या डिफरन्सने येणारा कुठलाही नंबर ऍड केला तरी तो नंबर काय होणार आहे? तिथे डिवाइड होईल. ठीक आहे, अजून एक उदाहरण घ्या, बघूया समजतंय का तुम्हाला. आता ऍड करायला दिलं तसं सबट्रॅक्ट करायला देतो मी. मिळवल्याच्या ऐवजी कमी केल्या देतो. अंक वजा केल्यास. विच नंबर ऍडच्या ऐवजी सबट्रॅक्ट. बघूया बरं किती जणांना जमतंय हे उदाहरण सोडवायला. नंबर मी चेंज करून देतो. बरं ठीक आहे, राहू, चला हाच नंबर घेऊ आपण. ऑप्शन पण तेच आहे. ऑप्शन ए. सर 3 बोला. सर 1. सर त्या संख्येतून 4 जर मायनस केला तर 12 उत्तर येतं. 12 उत्तर येतं. ओके. हो. सर 1 मायनस केला तर 15 उत्तर येतं. ओके, बघूया ना, आता तुम्ही किती जण उत्तर येत आहे मला बघायचंय. तुम्हाला किती जणांना समजलंय, मग मला याचं उत्तर सांगायचंय कोणता ऑप्शन करेक्ट आहे. बघूया तुमच्यातले किती जण विचारपूर्वक उत्तर देत आहे, का फक्त अंदाजे गोळे मारताय ते पण लक्षात येईल ना आपल्याला. तर 4 मायनस केलं तर 12 येते. ओके, मला तुम्ही फक्त उत्तर सांगायचं. बघूया की चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकलं तरी चालेल. कोणाचे 1 उत्तर येत असतील, कोणाचे 2 येतील, तरी काही अडचण नाही, आपल्याला चालेल. ठीक आहे, चला, काही जण म्हणतायत सर 1 पण करेक्ट आहे, काही जण म्हणतायत 4 करेक्ट आहे. बघूया बरं बाकीच्यांना येतंय का. करा, विचार करा कोणता आन्सर करेक्ट आहे. सर 1 नाही तर 4. 1 नाही तर 4. ओके, स्वरूप काय करतोय? स्वरूपचं लक्ष नाही बरं का. अरे स्वरूप, तुला 3रीचे मुलं भारी पडतायत, तू काय करतोय आता? 5वीला आला ना. विचार कर जरा स्वरूप, लक्ष आहे का तुझं? सर दोन्ही पर्याय बरोबर आहे. हा, दोन्ही पर्याय बरोबर आहे. बघा, अरे तुम्ही लक्ष देत नाही. या ठिकाणी 1 आणि 4 दोघेही करेक्ट येतील. का माहिती का? या नंबरची तुम्ही ऍडिशन करा आधी. 4 + 3 + 2 + 7 या सर्व नंबरची ऍडिशन केली तर ती 16 येते, बरोबर ना. मग 16 मधून जर समजा तुम्ही 1 मायनस केला तर उत्तर 15 येतो, आणि हा 15 सुद्धा 3 ने डिवाइड होतो. आणि या 16 मधून जर समजा तुम्ही 4 मायनस केला तर उत्तर किती येतंय? 12 येतं का नाही. आणि आपल्या 12 सुद्धा 3च्या टेबलमध्ये येतो का नाही. म्हणून हे पण उत्तर करेक्ट आहे. आलं का लक्षात? हा, पण 16 मधून जर तुम्ही 6 मायनस केला असतं तर 10 येतो. मग 10 आपला नंबर डिवाइड होतो का? नाही होत. जर 16 मधून तुम्ही 5 मायनस केला असता तर तुमचं उत्तर किती येतंय? तर 11 येतं. 11 सुद्धा 3च्या टेबलमध्ये येत नाही. म्हणजे आपलं उत्तर करेक्ट कुठलं राहील? एक तर त्या नंबर मधून 1 मायनस करावं लागेल किंवा 4 मायनस करावं लागेल. कळालं का? हा,
त्यांनी जर या ठिकाणी असा प्रश्न दिला आहे आणि अशा प्रश्नामध्ये आणखी एक शब्द टाकला असता काय या नंबर मधून कमीत कमी किंवा लहानात लहान कोणता नंबर वजा केला तर ती संख्या काय होईल 3 ने डिवाइड होईल तर त्यावेळेस आपण 1 घेतलं असतं कळलं का पण आता इथे तसं काही दिलंय का लहानात लहान मोठ्यात मोठा असं काही शब्द दिलाय का नाही दिलाय ना नो सर. हा तर लक्षात ठेवा जे पण ही जी काही प्रश्न असतात ही अशाच पद्धतीने तुम्हाला परीक्षेत विचारले जातात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला दिलेला प्रश्न काय आहे हे एकदा व्यवस्थित नीट लक्षात ठेवायचं कळलं का हो सर. हा माझं तुम्हीच मला सांगायचंय मी आता तुम्हाला प्रश्न देणार आहे खालील पैकी कोणकोणत्या संख्येला 2 आणि 3 या दोघांनी भाग जातो which of the following number divide by 2 and 3 बघा नंबर हे तुमच्या समोर आहेत पहिला नंबर आहे 48,321 नेक्स्ट आहे 3,840 तुम्हाला जर दोन्ही नंबर जे नंबरने डिवाइड होत असेल त्याच्या पुढे लिहा तो नंबर ठीक आहे डिवाइड होत नसेल तर नका लिहू सर आवाज नाही येते नाही येते दोघांच्या टीव्ही आवाज नाही येते असं आवाज नाही मी नंबर लिहितोय ना त्यामुळे मी बोलत नव्हतो चला 5च नंबर देतो तुम्हाला शोधायचंय या नंबर मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्यांना दोघांनी भाग घेतो सर पहिला ऑप्शन ओके चला बघूया पहिला ऑप्शनचं उत्तर चुकीचं येईल का माहितीये कारण इथे युनिट प्लेसला 1 आहे आपल्याला चालेल का हा नंबर फक्त 3 ने डिवाइड होईल 2 ने काही डिवाइड होणार नाही आलं का लक्षात या ऑप्शन नंबर सेकंड ऑप्शन नंबर सेकंड बघा याचे ऍडिशन होते 8 + 3 11 11 + 4 15 ऍडिशन 15 झाले आणि युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे हा नंबर 2 ने पण डिवाइड होईल आणि 3 ने पण डिवाइड होईल म्हणजे हे उत्तर करेक्ट आहे ठीक आहे चला पुढचा नंबर सांगा बरं सर 2 3 आणि 5 हे नंबरचे ऑप्शन आहे ना 2 आणि 3 चे कसोट्या ने भाग जातो यांना व्हेरी गुड बघा इथे सुद्धा बघा 4836 आहे ना नंबरच्या युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होणार आणि इथे बघा या नंबरचे ऍडिशन करा 4836 यांचे ऍडिशन करा बरं किती होते 8 आणि 4 12 8 + 4 12 12 + 3 15 15 + 6 21 बघा नंबरचे ऍडिशन 21 होते म्हणजे हा नंबर 3 ने पण डिवाइड होईल का नाही हो सर आहे की नाही आपल्याला कुठलाही नंबर 2 ने डिवाइड होतोय का नाही हे बघण्यासाठी काय करायचं त्याचा फक्त युनिट प्लेस बघा इथे युनिट प्लेस 2 आहे म्हणजे हा नंबर 2 ने डिवाइड होणारच याचा युनिट प्लेस 0 आहे म्हणजे हा नंबर 2 ने डिवाइड होणारच आता काय 3 ने डिवाइड होतोय की नाही हे बघण्यासाठी काय करायचं सांगितलं तुम्हाला नंबरची ऍडिशन करून बघायचं इथे बघा 2 + 4 6 6 + 8 किती झाले 14 14 + 3 17 17 + 2 19 म्हणजे हा नंबर 3 ने डिवाइड होईल का तर नाही होणार होईल का नो नाही होणार आता बघा हा खाली जो नंबर दिलाय तो 3 ने डिवाइड होतोय की नाही 7 प्लस आपलं 2 + 7 9 9 + 9 18 18 + 4 22 22 + 5 किती झाले 27 नंबरची ऍडिशन 27 झाली म्हणजे हा नंबर 3 ने डिवाइड होईल का नाही हो
मग होय. तुम्हाला विचारलेला प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणता नंबर 2 आणि 3 या दोघांनीही डिवाइड होतो. 2 आणि 3 दोघांनी डिवाइड झाला पाहिजे. बघा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 5. हे दोघेही 2 ने आणि 3 ने दोघांनीही डिवाइड होणारे नंबर आहेत. कळालं का? सर्वांना समजलं का? हो सर. सर. कोणाला नाही समजलं तुम्ही सांगू का? हे बघा, आपली टेस्ट काय सांगते, एखादा नंबर 2 ने डिवाइड होतो की नाही हे कसं ओळखतो आपण? त्या नंबरचा युनिट प्लेस बघतो आपण. काय बघतो? युनिट प्लेस. युनिट प्लेसला असणारा डिजिट काय पाहिजे आपल्याला? 2, 4, 6, 8 किंवा 0. आता या ठिकाणी बघा, जर तुम्ही ऑप्शन नंबर 2, 3 आणि 5 बघितलं तर यांच्या युनिट प्लेसला बघा, इथे 0 आहे का नाही, म्हणजे हा 2 ने डिवाइड होतोय का नाही. इथे 6 आहे म्हणजे हा पण 2 ने डिवाइड होईल, आणि इथे 0 आहे म्हणजे हा पण 2 ने डिवाइड होईल का नाही. आता आपल्याला नंबर 3 ने डिवाइड होतोय की नाही हे कसं शोधायचं? तर एकदम सिंपल आहे. तुम्हाला सांगितलं होतं नंबरची ऍडिशन करा. काय करायची? ऍडिशन. नंबर मध्ये जे नंबर दिले त्या सर्वांची ऍडिशन करा. ती 3 ने डिवाइड झाली पाहिजे. या ठिकाणी जो नंबर दिलाय हा नंबर बघा बरं काय आहे. या ठिकाणी पहिला हा जो काय नंबर आहे या नंबरची ती चारही नंबरची ऍडिशन करा. ती किती होते? तिकडे बघ ना. सांगा किती होते? याची ऍडिशन 15 होते. बरोबर आहे की नाही. मग 15 3च्या टेबल मध्ये येतो का नाही, म्हणून हा नंबर 3 ने डिवाइड होणार. त्यानंतर बघा 3 नंबरचा नंबर जो आहे याची ऍडिशन करा. या नंबरची ऍडिशन 21 होते बघा, आणि 21 3च्या टेबल मध्ये येतो का? अरे येतो का? हो येतो. सर. म्हणून हो तो पण सर. 3 ने डिवाइड होणार. आणि पुढचा शेवटचा नंबर आहे बघा, लास्ट नंबर 5 नंबरचा. या नंबरची ऍडिशन करा बरं. या सर्व नंबरची किती होते सांगा बरं ऍडिशन? 27. मग मला सांगा 27 सुद्धा 3च्या टेबल मध्ये येतो का नाही? येतो सर. 3 येतो. 9 27. व्हेरी गुड. आलं का लक्षात? मग आपल्याला एखादा नंबर 2 ने आणि 3 ने डिवाइड होतो आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला त्या सर्व नंबरची ऍडिशन करावी लागेल. कळालं का सर्वांना? हो सर. हो सर. अच्छा, तुम्हाला आता शिकवलेल्या ह्या दोन्ही बघा, मी शिकवलेल्या ह्या तुम्हाला दोन्ही टेस्ट कळाल्या का? टेस्ट काय होती? पहिली 2 ची, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 यापैकी एखादा अंक आला तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. इंग्लिश मध्ये काय सांगितले तुम्हाला? इंग्लिश मध्ये टेस्ट काय सांगितली? इफ द नंबर्स unit place digit is 24680 then that number is divisible by किंवा divided by 2. ओके. देन मी तुम्हाला 3ची कसोटी काय सांगितली होती? 3ची कुठलाही नंबर 3 ने डिवाइड करायचा असेल तर काय बघायचं? त्या सर्व नंबरची ऍडिशन करायची. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग केला तर संपूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल. इफ गिवन नंबर्स ऑल डिजिट्स ऍडिशन इज डिवाइड बाय 3 देन द नंबर इज डिवाइड बाय 3. आलं का लक्षात? म्हणजे त्या संपूर्ण संख्येला तुम्हाला ऍडिशन करावी लागेल. ठीक आहे. चला, सर. आवडला असेल? हा बोला. सर मला डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2 नाही कळाली. 2 ची नाही कळाली? एकदम सिंपल आहे. कुठलाही नंबर 2 ने डिवाइड होतो की नाही हे बघायचं असेल ना, त्या नंबरचा फक्त युनिट प्लेस बघ. युनिट प्लेस माहिती ना? मराठीत सांगू की इंग्लिश मध्ये सांगू? आरोही. अंशिका. अंशिका. ओके अंशिका, इंग्लिश मध्ये सांगू की मराठीत सांगू? इंग्लिश मध्ये. ओके. बघ, युनिट प्लेस माहिती ना तुला? नंबर मध्ये युनिट प्लेस माहिती का? सपोज हा नंबर आहे 28,432. 28,342 हा नंबर आहे. या नंबरचा युनिट प्लेस काय आहे? 2 आहे. मग आपला जो काय हा युनिट प्लेस आहे या युनिट प्लेसचा डिजिट जर समजा तुझा 2, 4, 6, 8 किंवा 0 यांच्यापैकी कुठलाही असेल तर समजून घे तो नंबर काय होणार? 2 ने डिवाइड होणार. आलं का लक्षात? हो. पण याच्या जागेवर जर तुझा नंबर हा आला 1, 3, 5, 7, 9 तर मात्र तो नंबर 2 ने डिवाइड होणार नाही. कळलं का? हो सर. समजतंय का? हो सर. हो सर. व्हेरी गुड. हो सर. मग आता तूच मला अंशिका उत्तर सांगायचं. एक एक्झाम्पल असं सांग की जो नंबर 2 ने डिवाइड होईल. तुझ्या मनाने सांगायचं. अंशिका सांग, तुझ्याच मनाने सांगायचं. 5 4
6. 5 4 6 व्हेरी गुड. चला, असं कोणी आहे की ज्याला नाही समजलंय? बोला पटकन. हिने सांगितलेलं उत्तर एकदम करेक्ट आहे. ठीक आहे, चला मी होमवर्क साठी आता उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही सांगायचंय त्याच्यामध्ये कुठल्या नंबरला तुम्हाला तो नंबर 2 आणि 3 ने डिवाइड होतोय. जसं मी इथे समोर लिहिलंय असंच लिहून काढायचं. नंबर ज्या नंबरने डिवाइड होत असेल त्या नंबरने त्याचे नंबर त्याच्या समोर लिहायचे. कळलं का? अरे कळलं का? हो सर. हो सर. हा, आणि लक्षात ठेवा आपला अभ्यास फक्त 2 किंवा 5 मिनिटात होतो, त्यामुळे अभ्यास करायला लादायचं अजिबात नाही. ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलंय, मी तुम्हाला पूर्ण अभ्यास जो आहे 10 उदाहरणांच्या वरती आपला एकही उदाहरण भेटणार नाही. काळजीच करायचं नाही, एकदम सिंपल अभ्यास थोडाच करायचा पण व्यवस्थित करायचा. ठीक आहे, सर तुम्ही होमवर्कला किती उदाहरण देणार आहे? फक्त 10 उदाहरणं. आपला फंडा शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा. आपण 10 उदाहरणाच्या वरती एक पण उदाहरण जास्त देणार नाही. फक्त 10 आणि फक्त 10. त्याच्यापेक्षा जास्त उदाहरणं मी कधीच देत नाही. अरे कुठे गेला? हॅलो सर. बोला. सर हे ओळखायची आहे का? हो, त्याच्या समोर लिहायचं तो नंबर कशाने डिवाइड होतो. वरचाच प्रश्न आहे, त्याला कंटिन्यू करून दिले मी प्रश्न नंबर. 2 आणि ठीक आहे, 3 मध्ये का सर? हो 2 आणि 3 ने भाग जातो का नाही तेवढं ओळखायचं तुम्ही. ठीक आहे, ओके सर. ओके चला, बाय एव्हरीवन. हो सर. बाय सर.